नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि शिवसेना नगरसेवक एम के मडवी भिडले। शहीद निनाद मांडवगणे यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। 10वीची परीक्षा सुरू। 2258 विद्यार्थी खालापूर तालुक्यातून परीक्षा देणार। खासदार राजू शेट्टींचे शरद पवारांना आव्हान। माढा मतदारसंघात स्वाभिमानी रिंगणात। मुंबई हाय अलर्टवर, मेट्रोची सुरक्षा वाढली। संशयित व्यक्ती दिल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन। सिल्लोड नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता। भाजपचा दारुण पराभव। हदगाव पोलीस स्टेशनला सक्षम अधिकारी मिळेल का? स्थानिक नागरिकांचा सवाल। अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकाचा चेहरा बदलणार। बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भरीव तरतूद। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि शिवसेना नगरसेवक एम के मडवी एकमेकांना भिडले आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून हा वाद झाला आहे। या इमारतीच्या कामाचं श्रेय घेण्यावरून या दोन पक्षांमध्ये वाद झाला। यावेळी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली। पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। बडगाम हेलिकॉप्टर अपघात दुर्घटनेत शहीद झालेले वैमानिक निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर नाशिक इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शोकाकुल वातावरणात कुटुंबीय आणि नाशिककरांनी गर्दी केली होती। निनाद मांडवगणे यांचं पार्थिव नाशिकला त्यांच्या राहत्या घरी दाखल झालं। निनादच्या घराबाहेर निनाद यांचे नातेवाईक आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं होतं। यावेळी निनाद यांच्या पार्थिवाला त्यांच्या अवघ्या 2 वर्षाच्या मुलीने डोकं टेकून नमस्कार केला आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नाशिक। विद्यार्थी दशेतील महत्त्वाच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा म्हणून 10वीकडे पाहिले जाते। त्यामुळे 10वीच्या परीक्षेला खूप महत्त्व आहे। या परीक्षेसाठी खालापूर तालुक्यातून 2258 विद्यार्थी बसले आहेत। विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 110हून अधिक केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक आणि पर्यवेक्षक तैनात आहेत। केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे। दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एल्गार मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपबरोबरच स्वाभिमानीच्या आव्हानांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी आपण माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच घोषित केलं। त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख हे भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। अशातच आता स्वाभिमानीनेही रणशिंग फुंकला आहे। स्वाभिमानीची स्वबळावर 9 मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वेळापूर इथल्या मेळाव्यात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, सोलापूर। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192
26 69 12, 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. बालाकोटमध्ये जैश-ए मोहम्मदच्या ठिकाणावर भारताच्या हवाई दलाने कारवाई केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना देखील भारताला धमकी देत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई देखील हाय अलर्टवर आहे. मुंबई मेट्रोची सुरक्षा त्यामुळे वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन आटोपत घेण्यात आले आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. दिल्ली मेट्रोला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दर 2 तासाला मेट्रो आणि मेट्रोच्या परिसराची तपासणी होणार आहे. संशयित व्यक्ती दिसल्यास लगेचच पोलिसांना त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सिल्लोडकरांनी काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक यश देत 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून दिला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्री निकम विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या अशोक तायडे यांचा 11,000 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला असून भाजपला गेल्या वेळच्या जागा देखील राखता आल्या नसून केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. यात सत्तार यांनी पुन्हा एकदा दानवेंवर मात केली आहे. असलम पठाण, संवाद मराठी लाईव्ह, अजिंठा, औरंगाबाद. हदगाव पोलीस स्टेशनला सक्षम अधिकारी मिळेल का असा प्रश्न हदगावमधील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. हदगाव पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी म्हणून प्रदीप काकडे कार्यरत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अतिक्रमण प्रकरणात हरिसिंग राठोड यांना काकडे यांनी अटक केली. हृदयविकाराच्या झटक्याने हरिसिंग यांचा मृत्यू झाला आणि काकडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सध्या हदगाव पोलीस स्टेशनचा कारभार हदगावमध्ये वादग्रस्त राहिलेले उत्तम मुंडे यांच्याकडे आहे. उत्तम मुंडे हदगाव पोलीस स्टेशनला 2 वेळेस होते. त्यामुळे हदगावमध्ये त्यांनी मित्रपरिवार निर्माण केला आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याचा फायदा मुंडे यांना होतो असे बोलले जात आहे. हिमांशु इंगोले, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात अकोल्यासह राज्यातील 96 बस स्थानकांचा समावेश करण्यात आलाय. विदर्भातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असलेल्या अकोला मध्यवर्ती बस स्थानकासह राज्यातील 96 बस स्थानकांवर प्रवासी सुविधा उपलब्ध करून आधुनिकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयाने एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळ महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असलेली लोकवाहिनी आहे. एसटीच्या प्रवासी विस्ताराचे जाळे संपूर्ण राज्यभर आणि राज्याबाहेर पसरलेले आहे. सुमारे 67 लाख प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात. राज्यातील बहुतांश बस स्थानकाची अवस्था गंभीर असून बस स्थानकांचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.